हॅलो विद्यार्थी मित्र, आज आपण OCM वाणिज्य संघटन व्यवस्थापन यामधील प्रकरण दुसरं व्यापार, त्याचा अर्थ आणि त्याचे प्रकार याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वसामान्य माहिती पाहणार आहोत. आता इथं याच्यामध्येच म्हटले बघा, आपल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. व्यापाराचा अर्थ, व्यापाराचे प्रकार, त्यामध्ये आंतरव्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्यामध्ये पण आंतरव्यापारामध्ये घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, आंतरराष्ट्रीयमध्ये आयात व्यापार, त्याची आयात प्रक्रिया, निर्यात व्यापार, निर्यात प्रक्रिया, पुनर्निर्यात आणि काही फरक इथे दिलेले आहेत. अशा स्वरूपामध्ये आपण सर्वसामान्यपणे या दुसऱ्या प्रकरणामध्ये व्यापाराबद्दल माहिती पाहणार आहोत. आता इथं सर्वसामान्यपणे आपण सुरुवातीलाच व्यापार याचा अर्थ सुरुवातीला पाहिला आहे की ज्यावेळी आपण वाणिज्य वगैरे अगोदरचे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये सुद्धा व्यापार याचा अर्थ काय की वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाणीची प्रक्रिया. वस्तू किंवा सेवा याची जेव्हा देवाणघेवाण होत असते, एक वस्तू देत असतो. आता सुरुवातीला जो व्यापार झाला, व्यापाराचा प्रकार होता तो वस्तू विनिमय होता, बार्टर एक्सचेंज सिस्टीम, की ज्यामध्ये व्यापार होता पण त्यामध्ये नफा मिळवण्याचा हेतू नव्हता. परस्परांच्या गरजा भागवणे या हेतूनं ज्यावेळी एखाद्या व्यक्तीकडं जी वस्तू जादा आहे आणि जी वस्तू गरज आहे, जादा वस्तू देऊन जी गरजेची वस्तू आहे ती गरजेची वस्तू दुसऱ्याकडून घेत होता आणि दुसऱ्याकडची जादाची वस्तू आपण घेत होतो आणि आपल्याकडची जादाची वस्तू दुसऱ्याला देत होतो. त्याला आपण वस्तू विनिमय म्हणतो. वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तूची देवाणघेवाण. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे मानवी उत्क्रांती झाली, त्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू विनिमयाला सुरुवात झाली. म्हणजे आपणाला पुरून ज्यावेळी आपल्याकडे अधिक उत्पादन शिल्लक राहत होतं आणि ते उत्पादन दुसऱ्याला देऊन त्याच्याकडे जे जादा वस्तू आहे आणि आपली जी गरज आहे ती गरज पूर्ण करणं म्हणजे सरप्लस आणि नीड. आपल्याकडे जी वस्तू अधिक आहे आणि आपल्याला जी गरज आहे, म्हणजे त्यामध्ये त्या व्यापारामध्ये केवळ परस्परांच्या गरजा पूर्ण करणं हाच उद्देश होता. परंतु त्यानंतर ज्यावेळी पैसा अस्तित्वात आला त्यावेळी खऱ्या अर्थानं व्यापाराला सुरुवात झाली, की ज्यामध्ये व्यवसाय म्हणजे ती वस्तू निर्माण करून त्याची देवाण किंवा घेवाण करून त्यामधून पैसा मिळवणं, नफा मिळवणं, उत्पन्नाचं साधन म्हणून त्या वस्तूच्या उत्पादनाकडे पाहायला सुरुवात झाली आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये आला आणि त्या देवाणघेवाणीला व्यापार असं म्हटलेलं आहे. म्हणजे देवाणघेवाणीचं माध्यम बदललं. वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू नाही तर वस्तू आणि पैसा याची देवाणघेवाण सुरू झाली. पैशाच्या माध्यमातून वस्तू किंवा सेवांची देवाण आणि घेवाण. उदाहरणार्थ एखाद्या उत्पादकानं शेतकरी आहे, शेतकऱ्याने त्याचं समजा तांदूळ पिकवला तर तो तांदूळ विकतो, पैशामध्ये त्याचं व्हॅल्यू झाली आणि तांदूळ विकल्यानंतर त्याला त्याचे पैसे मिळत असतात आणि ते पैसे त्याला मिळाल्यानंतर त्याला जी गरज आहे तो पैसा देऊन दुसरी वस्तू खरेदी करत असतो. किंवा माझ्याकडे एखादं स्किल आहे, उदाहरण समजा प्लंबर आहे, त्यानं त्याबद्दल त्या सेवेचं ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्याने प्लंबिंग सेवा दुसऱ्याला दिल्यानंतर त्या सेवेचं मूल्य तो पैशा स्वरूपात घेतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून तो त्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची किंवा सेवांची खरेदी करत असतो. अगोदर आपली सेवा विकतो आणि त्यातून जो काय पैसा मिळतो त्यामधून तो अन्य वस्तू किंवा सेवांची खरेदी करू लागला. थोडक्यात लक्षात घ्या की व्यापाराचा अर्थ वस्तू व सेवांची देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. पण नफा मिळवण्याच्या दृष्टीने वस्तू किंवा सेवांची खरेदी आणि विक्री केली जाते त्यावेळी त्याला आपण व्यापार म्हणत असतो. म्हणजे उत्पादक आणि उपभोक्ता यामधील व्यापार हा महत्त्वाचा दुवा आहे. उत्पादक एका ठिकाणी असतात, उपभोक्ते वेगळ्या ठिकाणी असतात आणि यांच्यामध्ये संपर्क साधणं, संबंध साधणं, त्याच्यामधून व्यवहार घडवून आणणं, वस्तू घेणं, पैसा देणं, पैसा घेणं आणि वस्तू देणं, देवाण आणि घेवाण आपण अकाउंट्समध्ये पण पाहिलेलं आहे. ट्रान्झॅक्शन. कोणताही व्यवसाय व्हायचा असेल, व्यवहार व्हायचा, त्याच्यामध्ये दोन व्यक्तींची गरज आहे, खरेदीदार आणि विक्रेता. तर व्यापार हा खरेदीदार व विक्रेता याच्याकडून केला असतो.
आता या व्यापाराचा अर्थ पाहिल्यानंतर लक्षात घ्या. व्यापाराचा अर्थ काय थोडक्यामध्ये, की पैशाच्या माध्यमातून किंवा वस्तूच्या माध्यमातून. आता वस्तू माध्यमातून आता व्यापार सहसा राहिलेला नाही आहे. ग्रामीण भागात एखाद्या वेळी होतं, अजून काही प्रमाणामध्ये आहे, परंतु प्रामुख्यानं पैशाच्या माध्यमातून वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करणं म्हणजेच व्यापार होय. आता इथे व्यापाराचा एक प्रकार थोडक्यात चार्ट पाडणार आहोत आणि मग प्रत्येकप्रमाणे आपण वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी परत करणार आहोत. आता व्यापाराचे मुख्य आपल्याला 2 प्रकार सांगता येतील, अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार. आता अंतर्गत व्यापार हा अंतर्गत व्यापार प्रामुख्याने त्याचा अर्थ आपण सुरुवातीला पाहिले की देशाच्या सीमांतर्गत भागात वस्तू व सेवा यांच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांना अंतर्गत व्यापार असं म्हटलं जात असतं किंवा स्वदेशी व्यापार असं म्हणत असतो. देशी व्यापार, स्वदेशी व्यापार. पण हा व्यापार एकाच देशातील नागरिकांमध्ये होत असतो. इथं खरेदीदार आणि विक्रेता हे एकाच देशाचे नागरिक असतात किंवा वस्तूच्या देवाणघेवाणीसाठी त्या देवाणची घेवाण आहे किंवा खरेदी विक्री जी आहे ही एकाच देशाच्या चलनाच्या माध्यमातून केली जात असते. म्हणजे एकाच देशाच्या सीमेअंतर्गत होणारा व्यापार विदिन द बाउंड्रीज ऑफ ए पर्टिक्युलर कंट्री, द ट्रेड विच टेक्स प्लेस विदिन द बाउंड्रीज ऑफ ए पर्टिक्युलर कंट्री, सो दॅट ट्रेड इज कॉल्ड ॲज इंटरनल ट्रेड और होम ट्रेड. किंवा खरेदीदार आणि विक्रेता हे दोन्ही एकाच देशातील आहेत. त्या एकाच देशातील 2 व्यक्तींमध्ये ज्यावेळी देवाणघेवाण होते त्याला आपण काय म्हटलेलं आहे, अंतर्गत व्यापार किंवा स्वदेशी व्यापार. आता सुरुवातीला जोपर्यंत शहरी अर्थव्यवस्था होती किंवा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेपर्यंत अंतर्गत व्यापारच त्या ठिकाणी अस्तित्वात होता. परंतु जसजसं विविध वस्तू किंवा सेवांच्या गरजांमुळं विविध देशांशी राजकीय, आर्थिक, सामाजिक संबंध आले, तसतसं त्या 2 देशामध्ये सुद्धा वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण आज सुरू झाली. आज जर पाहिलं तर आज जागतिकीकरण आहे. आज कोणती व्यक्ती जगातील कोणत्याही देशामध्ये म्हणजे विविध विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे विसा असेल, पासपोर्ट असेल च्या माध्यमातून किंवा त्या देशाच्या कायद्याप्रमाणे आज कोणती व्यक्ती जगातील कोणत्याही देशामध्ये जाऊन व्यापार करू शकते, सेवा देऊ शकते, म्हणजे नोकरी करू शकते. तर आपण बहिर्गत व्यापार म्हणू. 2 देशामध्ये होणारा व्यापार आहे. आयात निर्यात म्हणत असतो. खरेदी विक्रीचा फक्त त्याला शब्द वेगळा आहे. इथेही वस्तूची खरेदी विक्रीच आहे. दुसऱ्या देशातून खरेदी करतो त्याला आयात म्हणतो आणि दुसऱ्या देशाला विक्री करतो त्याला पण निर्यात म्हणतो. पण शेवटी खरेदीदार आणि विक्रेता हे व्यापाराचे मूळ 2 घटक आहेत. मग तो आंतरव्यापार व्यापार असतो किंवा बहिर्गत व्यापार असतो. पण अर्थात बहिर्गत व्यापारामध्ये आपण जर पाहिलं तर बहिर्गत व्यापारावरती तसं जास्त नियंत्रण असतं, त्या देशाचं नियंत्रण असतं. कारण प्रत्येक देश आज आपण जर पाहिलं तर आयातीवरती नियंत्रण ठेवून निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं धोरण त्या ठिकाणी आखत असतात. हे प्रत्येक देशाचं असा एक प्रयत्न असतो की आपण आयात ही कमीत कमी ठेवावी, म्हणजे दुसऱ्या देशावरती कमीत कमी अवलंबून राहावं. आत्मनिर्भर आपण म्हणत असतो. आणि आपल्या देशामध्ये जे काही निर्माण होत असतं उत्पादन आहे ते विविध जागतिक बाजारपेठेपर्यंत पोचावं. पण हे दोन्ही तसं शक्य नसतं. कारण लक्षात घ्या की आपण आयातीवर निर्बंध घातले आणि दुसऱ्या देशाने पण आयातीवर निर्बंध घातले तर आपण निर्यात करणार कसं? म्हणजे बायलॅटरल रिलेशन जे आहे त्या 2 देशातील राजकीय आणि आर्थिकमध्ये त्याच्यामध्ये जे करार होत असतात त्या कराराप्रमाणे कुठल्या वस्तूंची किती प्रमाणामध्ये कोणकोणत्या देशामध्ये वस्तूंची विक्री करणं म्हणजे निर्यात करणं, आयात करणं, हे प्रामुख्यानं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, जागतिक व्यापार संघटना यांच्याशी करार करून त्या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये वस्तूची आयात आणि निर्यात केली जात असते. म्हणजे बहिर्गत व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारावरती विविध सरकारचं नियंत्रण आहे, एका देशा सरकारचं नाही आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कसं त्या एकाच देशातील असतं. आता देवरुखमध्ये व्यापार असेल आपण करत असतो तर देवरुखात व्यापार अंतर्गत व्यापार आहे, त्याच्यावरती काही जास्त नियंत्रण नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा तुमचं जे काय महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार आहे त्याचे जे काही कायदेशीर नियंत्रणं असतात, ज्या अटी शर्ती असतात
त्या नियमामध्ये राहून त्यांना आपला कायदेशीर व्यापार करता येतो किंवा कायदेशीर वस्तूंची किंवा सेवांची खरेदी विक्री करता येत असते. अन्य देशाचं कुठलंही नियंत्रण नसतं. त्यामुळे तुलनेनं आंतरव्यापार हा अत्यंत सुलभ आहे. तो लहान प्रमाणामध्ये पण करता येतो. कोणती छोटी व्यक्ती लहानात लहान साधा अगदी आपण चहाची टपरी म्हटली, चहाचं स्टॉल आहे, साधं हॉटेल आहे किंवा भाजी दुकान आहे, चप्पल दुकान आहे, हे साध्या देशामध्ये 10-15 हजार रुपये गुंतवणूक करून सुद्धा आंतरव्यापार त्या ठिकाणी सुरू करतायत. परंतु बहिर्गत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार जर असेल तर त्यासाठी मात्र विविध म्हणजे कायद्याची माहिती पाहिजे किंवा त्याचबरोबर त्याचा निर्णय घेण्याची क्षमता चांगली पाहिजे, व्यवसायविषयक माहिती पाहिजे, भांडवल अधिकाधिक गुंतवणुकीची म्हणजे आर्थिक क्षमता अधिक असणं गरजेचं असतं, अधिक ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. आणि बहिर्गत व्यापाराचं प्रमाण हे तुलनेनं जास्त असतं, कारण विदेशातून आपण वस्तूची आयात करतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात ही वस्तूची खरेदी करावी लागत असते. आता आंतरव्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार मला वाटतं कुठेतरी 10वीमध्ये कुठेतरी माहिती झाली असेल, भूगोलमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये थोडक्यात त्याचा अभ्यास तुम्ही केलेलाही असेल. घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार हे थोडक्यात फक्त शब्द गेले असतील. इथे आपल्याला थोडी अधिक माहिती बघायची. म्हणजे व्यापारामध्ये मुख्य आपल्याला 2 प्रकार सांगतात, आंतरव्यापार आणि बहिर्गत व्यापार. आंतरव्यापारामध्ये किरकोळ व्यापार आहे, घाऊक व्यापार आहे. किरकोळ व्यापारामध्ये परत फिरते किरकोळ व्यापारी आहेत आणि स्थानिक किरकोळ व्यापारी आहेत. फेरीवाले, टोपलीवाले, रस्त्यावरील दुकानदार, त्याचप्रमाणे बाजारातील व्यापारी हे फिरत्या किरकोळ व्यापारामध्ये येत असतात. आणि स्थानिकमध्ये किंवा इथं सुद्धा लक्षात घ्या, स्थानिक म्हणजे ज्यांच्या व्यवसायाचं ठिकाण स्थिर आहे, एकाच ठिकाणी आहेत लक्षात घ्या. मग याच्यामध्ये परत लहान प्रमाणावरती आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती आहेत. आता याच्या प्रत्येकाचा पण स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत, पण मी थोडक्यात ओव्हरऑल व्यापार या प्रकरणामध्ये काय काय आपण अभ्यास करणार आहोत याबद्दल माहिती तर देत आहे. लहान प्रमाणावरती व्यापार करणारे स्थिर किरकोळ व्यापारी म्हणजे फिक्स्ड रिटेलर्स वर्किंग ऑन अ स्मॉल स्केल, आणि इथं फिक्स्ड रिटेलर्स रनिंग ऑन अ लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर्स आणि स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर्स. आणि फिरत्या किरकोळ व्यापारामध्ये काय म्हटलेलं आहे, इटिनरंट या मोबाईल इटिनरंट रिटेलर्स. इथे किरकोळ व्यापारीच्याच लक्षात, किरकोळ व्यापाराचेच प्रकार म्हटलेले आहे. किरकोळ व्यापाराचेच प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. व्यापारामध्ये आंतरव्यापार आहे, त्याच्यामध्ये किरकोळ व्यापाराचे मुख्य 2 प्रकार आपण त्याचा अभ्यासणार आहोत, फिरते आणि स्थानिक फिक्स्ड. स्थानिक स्थिर, स्थायिक फिक्स्ड, स्थिर म्हणजे आपण स्थिर म्हणा, स्थिर किरकोळ व्यापारी. फिरते किरकोळ व्यापारी, स्थिर किरकोळ व्यापारी. स्थिर किरकोळ व्यापारामध्ये लहान प्रमाणावरती व्यापार करणारे, व यामध्ये जनरल स्टोर्स आहेत जे सर्वसाधारण मालाची विक्री करणारे आहेत. त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करणारे स्पेशलाइज रिटेलर्स आहेत. मग विशिष्ट प्रकारच्या उत्पादकाच्या वस्तू त्या ठिकाणी ते विक्रीला ठेवत असतात, की अधिकृत विक्रेते आहेत, ऑथोराइज्ड डीलर्स आहेत, की जुन्या वस्तूंची विक्री करणारी दुकानं आहेत, सेकंड हँड गुड डीलर्स. हे लहान प्रमाणावरती स्थिर किरकोळ व्यापार करणारे व्यापार आहेत. आणि मोठ्या प्रमाणात एक 4 आपण हे अभ्यास आहे, मला वाटतं त्याची फक्त वैशिष्ट्य पुढे आहेत. प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. एकच्या दुकाने, सुपर मार्केट किंवा सुपर बाजार, साखळी पद्धती दुकाने, चेन स्टोर्स, एक किंमत दुकान म्हणजे वन प्राइस शॉप अँड मॉल्स. एक छती म्हणजे वनरूप शॉप, सुपर मार्केट, साखळी म्हणजे चेन स्टोर्स, वन प्राइस शॉप अँड मॉल्स. अशा प्रकारे किरकोळ व्यापारांचे प्रकार पण थोडक्यात पाहणार आहोत. आणि घाऊक व्यापारामध्ये फक्त आपण घाऊक व्यापाराचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये, तो देत असणाऱ्या सेवा, घाऊक व्यापाराचा पुढचे मी लगेच व्हिडिओ घेणार आहे हा झाल्यानंतर, त्याच्यावर आपण त्याची अधिक माहिती बघू. आणि बहिर्गत व्यापारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुन्हा निर्यात, अशा प्रकारे आपल्याला या दुसऱ्या टॉपिकमध्ये सर्वसामान्यपणे याची माहिती आपण अभ्यासणार आहोत.